दाबेली दाबेली खाल्लास ना, दाबेली खाऊन सुख मिळालं की नाही जिभेला तुझ्या. कामं करतो तो काम, आम्ही नाही करत काम, आम्हाला काम नसतंय. बॅडमिंटन आणि प्रोटीन शेक अशी दिवसाची सुरुवात होऊ शकत नाही. वेलकम टू अ न्यू व्हिडिओ. आजकाल गरमी वाढतच चालली आहे आणि जस्ट एप्रिल राईट नाव. असं पण नाही की मे आलंय. एवढी वाढली की बसवत नाही विदाऊट फॅन आणि एसी. सकाळी 9 ते 10 लिटरली आम्ही बॅडमिंटनला गेलो. मी आज बाहेर गेलो, आज काय काल संध्याकाळी जस्ट ओपन द डोअर आणि झळ्या आल्या, झळा. अरे आपण 9 ते 10 ला बॅडमिंटनला जात होतो, ते वाटत होतं की आम्ही 12 वाजता चाललोय. असलं ऊन होतं 9 वाजता. सो यू कॅन इमॅजिन की रात्री किती म्हणजे 3-4 वाजता कसलं ऊन असू शकेल. लोक भाजून जातील बाहेर. आमच्या घरात सकाळी ऊन येतं, संध्याकाळी सुद्धा ऊन रिफ्लेक्ट होऊन येतं. बघितलीस का दिव्या? हे कुठे गेली? हे मडकी नाही कलर केलेलं. असे मला वेगळे वेगळे कलर करायचे होते आणि मला डेकोरेट करायचं कुठेतरी. इथं जागा नाही, इथे जागा. मग मी काय सजेस्ट करतो तुला, कॅन डू इट बाल्कनी मध्ये आपण असे टप्पे घालूया. असे टप्प्यापेक्षा टप्पे घालून देतो. हँग इट लाईक 1 by 1 असं. म्हणजे एका दोरीमध्ये ना आपण ह्याला दोरी बांधायची अशी आणि त्याला असे 2-3 असे लावून असं आपण कुठेतरी तिकडे हँग करू शकतो. हे काय बघताय, हे सगळं दिव्यानी केलेलं आहे. ऑल दीज पेंटिंग्स, दोज पेंटिंग्स अँड दीज पेंटिंग्स. द रेट गोज टू दिस पर्सन. थँक्यू. हे सुद्धा बरं काय. थँक्यू. सो आम्ही चाललो पाणीपुरी खायला. आता आम्ही फक्त संध्याकाळी पाणीपुरी खायला जातोय आणि विल सी द ट्रॅफिक कंडिशन. लेट्स सी. साधी गोष्टी कळाल कधी तुम्ही काढायचं म्हणून. सुकी पुरी खाल्ल्याशिवाय काय समाधान होत नाही. फायनली वी आर बॅक. लिटरली मीटिंगला 2 मिनटं आहेत. 2 मिनटं पण नाही, 8 वाजलेत आणि निखिलची मीटिंग आहे आणि त्याला पाणीपुरी महत्त्वाची आहे मीटिंगपेक्षा. तो पाणीपुरी खाऊन आला आणि अजूनही मीटिंग सुरू झालेली नाही आहे. ऑलरेडी 8 वाजलेत. यू कॅन सी दी वॉच. मीटिंगचं नोटिफिकेशन पण आलं आहे त्याला आणि आता तो मीटिंग अटेंड करणार आहे. 8 वाजून गेले रे निखिल. हां बघतो मी. आणि तुझी मीटिंग 8 वाजता आहे, तू अजूनही अटेंड करत नाही. पाणीपुरी खाऊन 5 मिनटं आधी यायचं असते. ओके. सो मी आत्ता बाहेर आलेले कारण की निखिलची मीटिंग सुरू आहे आणि त्या मीटिंगमध्ये बोलून चालत नाही, म्हणून मी असं सहज शांत बाल्कनीत बसावं म्हणून आले. तर इतका आवाज आहे बाल्कनीमध्ये गाड्यांचा. कारण आता पीक आवर आहे. 8 वाजलेत, लोक ऑफिसवरून घरी जातात आणि आमच्या समोरच हायवे आहे. सो मेन हायवे असल्यामुळं सगळ्या गाड्यांचा आवाज यू कॅन हिअर इफ यू वॉन्ट. गर्दी इथं दिसत नाही आता, बट खूप 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 गर्दी असते. खूपच गर्दी असते तिथं. निखिल इथं दिसतो. यू कॅन सी. कामं करतो तो काम, आम्ही नाही करत काम, आम्हाला काम नसतंय. तर आत्ता आम्ही गेलो होतो पाणीपुरी खायसाठी. पाणीपुरी खायची तिथं पोचल्यानंतर मला इच्छा झाली की बाबा दाबेली पण खायला पाहिजे मला. तर मग
ऑर्डर देताना मी हिला विचारलं की तू दाबेली खाणार काय, तर म्हटली तेव्हा की माझी नाही. इच्छा नव्हती खायची, अजिबातच इच्छा नव्हती. पण तेव्हा म्हटली नाही, आणि नंतर पाणीपुरी संपल्यावर माझी दाबेली जेव्हा आली तेव्हा 70% दाबेली कारण हिनंच ती खाल्ली. दाबेली जेव्हा ह्याच्या आणि- प्लेटमध्ये आली तेव्हा इतकी सुंदर दिसत होती ती. पाव, त्याच्यामध्ये भाजी, मग ती शेव, चटणी आणि शेंगदाणे. मग कुणाची इच्छा होणार नाही खायची. मग एक घास मागितला तर तो 70% म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी दाबेली मागवली, त्यातलं पण 70% हीच खाल्ली. खोटारडा. मी म्हटले त्याला की मी मागच्या वेळी तुझं खाल्ले म्हणून मी दुसरी घेते, त्यामध्ये तू जास्त खा. तर तो खोटं सांगतोय की मी 70% खाते, टू गेट दी सगळं अटेन्शन. हिनंच खाल्लं. खोटं. खरं सांगायला लावलंय, शेवटचा घास तर मला एवढाच दिला होता. खाल्लास ना. ती स्ट्रॅटेजी आहे. पाणीपुरी म्हणजे खाल्लास कसं, ना? 2 एकदम मागवायचे नाहीत. 2 एकदम मागवली की दोघांना समान होते, तुला एक मला एक. पण 2 सेपरेट मागवली की मग जास्त खायला मिळतं. पाणीपुरी खाल्लास ना, विषय संपला. पाणीपुरी आणि दाबेली खाल्लास ना. दाबेली खाऊन सुख मिळालं की नाही जिभेला तुझ्या? मिळालं की नाही?